आई जय, अरे उशीर झालाय पुष्कळ, आता जेवूनच जा. गरम गरम फुलके करते, तो काही घ्या बसून. चल रे अभि. मला भूक नाही. आई बघ ना बाबा, माझं काहीच आई दूध चालेल मला. येतो मम्मी. माधुरी, बाबांनी दूध नाही घेतलं? नाही. यांच्यासारखंच म्हणाले ते, भूक नाहीये. त्यांना काय वाटतं ग, आम्हाला कळत नाही? घरात एक खाणारं तोंड कमी व्हावं म्हणून करतायत हे सगळं. अशा रूलने तर मी 2 महिने उपवासच करायला हवा होता, कारण मलाही नोकरी नव्हती. असं का करतात ग ते? ओरडायचं मोठ्या माणसांसारखं आणि वागायचं लहान मुलांसारखं. वर आम्हाला ओरडतात, स्वतःचा त्रास तसाच लपवून ठेवतात. मला कळत नाही का ग हे सगळं? मी बोलते बाबांशी आणि नंतर त्यांना एखादं फळ खायला लावते. जा तू. अभिला दूध देतेस ना? हो. अरे शमिका, घे बाळा. कशी आहेस? कशी असेल? खूप दिवस झाले आई. अभिजितचं माझं फोनवर बोलणं नाहीये, भेटणं सुद्धा नाहीये. असं सगळं असताना मी छान मूड मध्ये कशी असणार ना? अगं, कामामुळे होतं असं कधी कधी. आलाय अभि घरी, जा भेट त्याला. सी, मला हेही माहिती नसतं आजकाल तो कधी येतो, कुठे जातो, काय करतो. म्हणजे त्याने प्रत्येक गोष्ट मला रिपोर्ट करावी असं माझं म्हणणं नाहीये, पण आपण थोडंफार तर शेअर करू शकतो ना. आई, तुम्हाला सांगू का, आमच्यात काहीच डिस्कस होत नाही हो आजकाल. शमिका, तुला एक गोष्ट सांगते, लक्षात ठेव. काय असतं ना, हे पुरुष असतात ना, ते त्यांच्या मनात काय चाललंय हे सहजपणे नाही सांगू शकत. म्हणजे येतच नाही त्यांना तसं. बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात लपवूनच ठेवायला आवडतात त्यांना. आपल्या बायकांसारखं नसतं. आपण आपल्या मनात येईल ते पटकन बोलून मोकळे होतो. तुझ्या भाषेत शेअर करतो. आणि आपल्याला काही त्याचं सोल्युशन हवं असतं असं नाही आहे. आपल्याला फक्त आपलं मन मोकळं करायचं असतं. पण पुरुष मात्र गोष्टी तेव्हाच सांगतात जेव्हा त्यांना आपल्याकडून पक्का उपाय मिळायची खात्री असते किंवा गोष्टी अगदी शेवटापर्यंत पोचलेल्या असतात. त्यांना एकदम त्यांच्या चुका दाखवल्या ना तर गडबडतात, रागावतात आपल्यावर. काय करणार, इगो असतो ना त्यांचा. त्यांना आवडत नाही अचानकपणे त्यांच्या समोर असा आपण आरसा धरलेला. मग चिडतात, रागावतात आपल्यावर. ते स्वतःला जेवढं ओळखतात त्याच्यापेक्षा आपण त्यांना जास्त ओळखतो हे माहित नसतं त्यांना. पण आपल्याला समजतं ना, आपणच थोडं समजुतीने घ्यायचं. कळेल, लवकरच कळेल तुला सगळं. सगळे नियम कळतील या खेळाचे तुला. ते खूप हुशार आहेत आणि त्यांचे उपाय तेच शोधू शकतात असं त्यांना वाटतं ना, वाटू द्यायचं. पण शेवटी ते आपल्याकडे येणारच असतात. तेव्हा थोडासा धीर धरायचा बस.
आई, हे काय करता तुम्ही? अगं, आता खर्च करताना विचार करायला हवा ना. मग मी ठरवलं की दिवसाच्या खर्चातनं 20 रुपये जरी वाचवता आले ना तरी हाताशी राहतील थोडेसे पैसे. मग छोटी छोटी बिलं द्यायला उपयोगी पडतात ते, म्हणून ठेवते. ठीक आहे शमिका. अगं, चांगले दिवस चोर पावलांनी निघून गेले तर वाईट दिवस काय कायमचे राहणार आहेत? तेही जातीलच, बघशील तू. माधुरी, जा बाळा, जाऊन आराम कर. खरंच. शमिका, हे दूध अभिला नेऊन देशील? अभि, अभि दूध पिणारच ना? मला माहिती आहे अभि, खूप टेन्शन्स खालीस तू सध्या. माझा ऍक्सिडेंट, बाबांची नोकरी जाणं, या सगळ्याचा खूप ताण पडलाय तुझ्यावर, माहिती आहे मला. पण अभि, मी आहे ना तुझे सगळे टेन्शन्स शेअर करायला. जे 7 फेरे आपण घेतले, जी सप्तपदी आपण चाललो, त्याचा खरा अर्थ आता समजणार आहे आपल्याला. आणि ते निभावण्याची हीच वेळ अभिजित. तुला माहिती आहे, जे मंगळसूत्र तू माझ्या गळ्यात बांधलंस त्याचा काय अर्थ होतो? त्याचा हाच अर्थ होतो की मी तुझ्याशी, तुझ्या घराशी, घरातल्या प्रत्येक सुखदुःखाशी मानली गेलेली आहे. भले लोकांना माहित नसेल, पण आपल्याला तर माहिती आहे ना, आपण नवरा बायको होते एकमेकांचे. मला माहिती आहे अभि, माझ्या मनाला शांतता मिळावी म्हणून तू लग्न केलंस माझ्याशी. आपलं खरं लग्न व्हायचं आहे, लोकांच्या साक्षीने, लोकांच्या मान्यतेने. पण त्या दिवशी जी वचनं आपण घेतली ती खरीच होती ना, आणि ती कायम राहतील. कारण आपलं नातं खरं आहे अभि, आणि या नात्यासाठी जे काय करायला लागेल ते सगळं करेन मी. शेवटपर्यंत तुझी साथ दे अभि. एनिवे, चल जाते मी, खूप उशीर झाला ना. अभि, अशी वेळ कधी येईल रे? खूप उशीर झाल्यावरही मला या घरातून जावं नाही लागणार. अभि, This is my visiting card. उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटा. माधुरी, बयो कुठे निघालीस तू? ये इथे ये. आधी बैस इथे.
मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. आजी अगं ऑफिसला निघाली मी. विपुल आवरून येतोय म्हणून थांबले. का तुझं काही काम होतं का? माझं कसलं काम असणार आहे? मला ना तुझं वागणं खटकतं. ग या दिवसात किती दगदग करता तुम्ही? हा, थोडा आराम करायला नको का ग? अगं आजी सुट्ट्या घेईन ना मी, पण आत्ता नाही. अजून थोडे दिवस मला ऑफिसला जाऊ दे. लागेल तेव्हा बघू आपण. माधुरी, जरा चहा करून दे ग, आलं घालून. डोकं असं भणभणतंय ना. ऐक आई मी चेपून देऊ का तुझं डोकं? किंवा आणखीन काही काम असेल तर मला सांग, मी करते. नको, तू कामही करू नकोस, मला मदतही करू नकोस आणि नवीन उद्योग करून ठेवू नकोस. तेवढी मेहरबानी कर मात्र. आई चला मी येतो. खायला काय? भूक लागली आहे. हा घे उपमा. आजचा ब्रेकफास्ट मी केलाय, त्यासाठी सकाळी लवकर निघाले घरून. अगं पण तुला माहिती आहे ना मला उपमा नाही आवडत. अरे हो, पण प्रत्येक वेळी तुझाच विचार करून कसं चालेल अभि? मला घरातल्या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे ना. उद्या तू सांग तुझ्या आवडीचा बनव. हा बाबांना आवडतो म्हणून बनवलाय मी. ठीक आहे. आई बाबा कुठे आहेत? हे आत्ता इतक्यात कॉलेजमधून येतीलच. त्यांना प्लीज कोणी काय विचारू नका आत्ताच. हे आपल्या कॉलेजचे तेच सर आहेत ना रे? कोणते रे? तेच रे, ज्यांच्या घरात ती ड्रग्जवाली पोरगी राहत होती. आईला काय बोलतो म्हणून कॉलेज बोललं काय त्यांना सोडून द्या नोकरी? हो काय? बरे, हे आपल्याला शिकवणार आणि स्वतः तसेच वागणार. त्यांची पोरगी पण त्यात होती का? ड्रग्ज विकायची? असं पक्या म्हणवता रे. सर, हा माझा राजीनामा. पेंडसे सर, शेवटचा चहा एकदा घेणार माझ्याबरोबर? आई, हे सगळं माझ्यामुळेच झालंय ना. मी जबाबदार आहे या सगळ्याला. माझ्याच मूर्खपणामुळे बाबांना राजीनामा द्यावा लागतोय आज. पण आता अक्कल सुचून काय फायदा? हा मूर्खपणा करायच्या आधी शहाणपण सुचलं असतं तर शर्मेने मान खाली घालावी लागली नसती. आता तरी शहाणे व्हा. पुन्हा अशी वेळ येऊ देऊ नका जे नसता मनस्ता फोडणार नाही. चल माधुरी, देर झाली ना आपल्याला ऑफिसला. माधुरी, जाताना एक काम करशील माझं? काय गाई? पाण्याचं आणि दूधवाल्याचं बिल द्यायचंय, देशील? हो. अरे, हा डबा एवढा जड का लागतोय? एवढे पैसे कसे आले यार? हसताय काय? एवढे पैसे कसे आले यार? आई, आम्ही सगळ्यांनी मिळून ठेवल्यात त्या. काल मी तुम्हाला विचारलं नाही का रात्री, तुम्ही डब्यात एवढे पैसे का ठेवतात म्हणून? तेव्हा तुम्ही काय म्हणाला? जरा काटकसरीनं घर चालवायला हवं म्हणून. मग जर चांगल्या प्रसंगाच्या वेळी आपण सगळे एकत्र असतो तर अशा प्रसंगी एकत्र नको यायला? म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यात पैसे ठेवले. आणि हे आत्ताच नाही, आम्ही दर महिन्याला पैसे देऊ. विभा, यांच्या पेन्शन मधून मी सुद्धा पैसे देत जाईन. हो, शमिका, तू काही सांगितलं नाहीस मला याबद्दल.
तुला आजकाल वेळ कुठे असतो माझ्याशी बोलायला? असो. बरं आई, माझं फार महत्वाचा इंटरव्ह्यू आहे आज, मी निघतो. आजी येतो. बाय. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील तुम्हाला. मगाशी तुम्हाला मी माझ्या लाईफ पार्टनर विषयी जे काय सांगितलं ते अभिजित बद्दल होतं. सर, अभिजित पेंडसे म्हणून कोणीतरी आले. पठा. गुड मॉर्निंग मिस्टर सरपोतदार. गुड मॉर्निंग. हॅव अ सीट. थँक्यू. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तो म्हणजे वेळ. पैशापेक्षा जास्त महत्वाचं. आय एग्री सर. गमावलेला पैसा परत कमावता येतो, पण गमावलेली वेळ ती नाही परत मिळवता येत. कम टू द मेन पॉइंट. मला चांगलं ठाऊक आहे तुला पैशाची नितांत गरज आहे. कामाची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या टॅलेंटला एका अप्रोप्रिएट संधीची गरज आहे. तुझं अपॉइंटमेंट लेटर तयार आहे. आजपासून कामाला येऊ शकतोस तू. युअर राईट सर. हे खरं आहे की मला कामाची, पैशांची आणि पर्यायानं तुमची गरज आहे. बट आय प्रॉमिस यू, एक दिवस या कंपनीला माझी गरज असेल ॲट एनी कॉस्ट. तो दिवस येईलच येईल. गुड मॉर्निंग सर. काय झालं डील्स? जाऊ शकतोस तू. मॅच मीटिंग बाहेर बसेल. अजितेश, कामाचं स्वरूप तुम्हाला समजावून सांगेल. थँक्यू. सर, आपल्या बोर्ड मेंबर्सना ती लँड आवडली आहे आणि ती विकत घेण्याच्या तुमच्या निर्णयाला त्यांनी मंजुरी देखील दिलेली आहे. परंतु त्याकरता 90 करोड रुपये खर्च करण्यास त्यांचा आक्षेप आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे डील 71 करोड पर्यंत व्हायला पाहिजे आणि ती विकत घेण्याचा तुमचा प्रस्तावही त्यांना मंजूर आहे. बॉडी मेंबर्सचं विजन नाही असं मी जे म्हणतो ना, यामुळेच काय या लोकांच्या लक्षात येत नाही. या लँड नंतर आपण दिवसाला किती लाख रुपये कमवू शकतो याचा विचार केलाय काय लोकांनी? आपण तिथे कमर्शियल बिल्डिंग उभी करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला किती बेनिफिट मिळणार आहे आणि या गोष्टीसाठी थोडेसे पैसे खर्च केले तर कुठे बिघडते का? एक्सक्यूज मी सर, मे आय? गो अहेड. या प्लॅनच्या आजूबाजूची जमीन कोणी विकत घेतली आहे का? म्हणजे त्याची किंमत काय असेल? नाही, म्हणजे आपल्याला जो प्लॉट हवा आहे त्याच्या आजूबाजूला बरेच प्लॉट आहेत आणि त्याची किंमत देखील कमी आहे. म्हणजे सर्व डील 51 करोडपर्यंत व्हायला हरकत नाही. काही प्लॉट्स तर त्याहून स्वस्तात मिळतील. मला आसपासच्या प्लॉटमध्ये नाही, मेन प्लॉटमध्ये मला इंटरेस्ट आहे. नाही सर, युअर राईट. पण जर मी तुमच्या जागी असतो तर
आधी ही आजूबाजूची जमीन मी विकत घेतली असती, हे आजूबाजूचे प्लॉट्स. तिथे झोपडपट्टी वसवली असती आणि आणि पुढच्या आठवड्यात आपल्याला जी जमीन विकत घ्यायची आहे त्याची किंमत आपल्याच झोपडपट्टीमुळे 30% कमी झाली असती. आणि मग आपल्या बोर्ड मेंबर्सच्या म्हणण्यानुसार ती विकत घेता आली असते. आणि ती झोपडपट्टी ती खरी नसणारच आहे. आपलेच मजूर तिथे तात्पुरत्या झोपड्या बांधून राहत असतील. तेच आपल्या कमर्शियल बिल्डिंगचं काम करतील. एकदा तिथे आपली कमर्शियल बिल्डिंग उभी राहिली की त्याच्या आजूबाजूच्या जमिनींच्या किमती 30 ते 40% वाढतील. आणि मग त्या विकून जास्तच प्रॉफिट कमवता येईल आपल्याला. त्याच्या म्हणण्यानुसार कामाला सुरुवात करा. येस सर. सर, ही तर फक्त सुरुवात आहे. मी म्हटलं होतं ना, एक दिवस कंपनीला माझी गरज लागेल आणि तो दिवस लवकरच येईल. आय प्रॉमिस.